नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत एवढीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग त्यांना बघाच 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्री कालभैरवनाथांची जयंती आहे. बघा, कालभैरवनाथांचा फोटो, प्रतिमा किंवा कुठलीही मूर्ती तुम्ही कधीच देवघरात बघितली नसेल किंवा सहसा त्याचे मंदिरही नसतात. कारण श्री कालभैरवनाथ हे शीघ्रकोपी देव आहेत आणि जे शीघ्रकोपी देव असतात त्यांची मूर्ती घरात ठेवली जात नाही. जेव्हा त्यांची जयंती असते त्या जयंतीच्याच दिवशी त्यांची सेवा किंवा आराधना केली जाते. कालभैरवनाथ हे संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्न दूर करण्यासाठी, कामात येणाऱ्या अडचणी संपवण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या पैशांच्या अडचणी नष्ट करण्यासाठी कालभैरवनाथांची सेवा ही सर्वात शीघ्र फलदायी मानली जाते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कालभैरव जयंती निमित्त एक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे. आज खूप काही नाही जमलं तरीही चालेल, खूप काही तुम्ही नाही केलं तरीही चालेल, पण आज या कालभैरव जयंती निमित्त तुम्हाला फक्त 7 काळ्या मिऱ्यांचा कर्जमुक्तीसाठी, आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि पैशांच्या वाटा मोकळ्या होण्यासाठी एक प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, ज्यांच्याही आयुष्यात खूप कर्ज आहे, काही केल्या कर्ज कमी होत नाहीये, कर्जाचा हप्ता फिटला जात नाहीये, पैसा काही केला येत नाहीये किंवा आलेला पैसा जवळ राहत नाहीये, त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. सकाळ ते अगदी रात्रीपर्यंत तुम्ही कुठल्याही वेळात हा उपाय जो आहे तो करू शकता. या उपायासाठी तुम्हाला कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. कारण कालभैरवनाथांचा जो सहवास आहे हा पिंपळ वृक्षाजवळ आहे. त्यामुळे आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचंय. छोटं मोठं कुठलंही रोप असेल चालेल, पण पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 1 लोटाभर म्हणजे 1 तांब्याभर शुद्ध पाणी, शुद्ध जल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ एक शुद्ध मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. मोहरीचं तेल नसेल साधं तेल घाला आणि त्याच्यामध्ये 1 चिमूटभर मोहरी घाला. याला सुद्धा मोहरीचं तेल आपण म्हणतो. अशा पद्धतीने तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे. यानंतर काय करायचं तर पिंपळाच्या झाडाचं एक पान घ्यायचं. खाली पडलेलं, गळलेलं असेल तुम्ही तेच पान घेतलं तरीही चालेल. पिंपळाच्या झाडाचं छान स्वच्छ सुंदर पान घ्यायचं. ते खूप घाण असेल तर ते धुवायचं, थोडंसं ते पुसायचं. आता पिंपळाच्याच सावलीत त्याच्या बुडाखाली हे पान ठेवायचं. या पानावरती, जे पान आपण पिंपळाचं घेतलेलं आहे त्या पानाच्या वरती तुमची जी काही समस्या असेल, कामातील समस्या असेल, कामातील अडचण असेल, कर्जमुक्ती करायची असेल किंवा आर्थिक कुठली अडचण असेल ती समस्या लिहायची आहे. समजा तुम्ही कर्जमुक्तीसाठी हा उपाय करताय तर जी काही कर्जाची रक्कम असेल, जे काही कर्ज तुमचं असेल जे फिटत नाहीये ते तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावर लिहायचं आहे. लिहत असताना तुम्ही हळद घेऊ शकता, कुंकू घेऊ शकता, चंदन घेऊ शकता किंवा तुम्ही अष्टगंध घेऊ शकता. यापैकी काहीही घ्या, त्यामध्ये थोडं पाणी घाला आणि उजव्या हाताच्या या बोटाने त्या पिंपळाच्या पानावर आपली इच्छा लिहा. इतकं झालं की त्याच्यानंतर आपल्याला 7 काळे मिरी घ्यायचे आहेत. मोजून 7 काळे मिरी घ्यायचे आहेत. जे 7 काळे मिरी घेतलेले आहेत त्यातील पहिला काळा मिरी आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. ओम श्री कालभैरवनाथाय नमः, ओम श्री कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा जप करून तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. बघा, एक 3 ते 4 मिनिटं कालभैरव अष्टकम म्हणायला लागतात. यूट्यूबला, गुगलला किंवा नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. कालभैरव अष्टकम म्हटलं की हा काळा मिरी त्या पिंपळाच्या पानावर ठेवायचा. पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा, पुन्हा इच्छा व्यक्त करायची, समस्या सांगायची, पुन्हा हा काळा मिरी त्या पिंपळाच्या पानावर अर्पण करायचा. असे आपण घेतलेल्या 7च्या 7ही काळे मिरी एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला पिंपळाच्या पानावर अर्पण करायचे आहेत.
7ही काळ्या मिरी पिंपळाच्या पानावरती अर्पण करून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला 7 कापराचे तुकडे घ्यायचे आहेत. जास्त घेतले तरीही चालेल, शक्यतो कापूर भीमसेनी असावा. जो कुठला तुम्ही कापूर घेतलेला आहे तो 7ही काळ्या मिऱ्यांच्या वरती ठेवायचा आहे. काळ्या मिऱ्यांच्या वरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित व्हायचा आहे, करायचा आहे. जसं कापूर प्रज्वलित होईल तसं त्यामध्ये आपण जी ठेवलेली काळी मिरी आहे ती सुद्धा प्रज्वलित होईल. आता काळा मिरी आणि त्याच्या सोबत असणारी कापूर दोनही गोष्टी जशा पेटतील, जसा त्याचा सुगंध येईल किंवा जसं त्यातून अग्नी बाहेर पडेल, तसं तुम्हाला फक्त ओम श्री कालभैरवनाथाय नमः, ओम श्री कालभैरवनाथाय नमः, ओम श्री कालभैरवनाथाय नमः, ओम श्री कालभैरवनाथाय नमः या मंत्राचा तुम्हाला तिथे बसून तेवढा वेळ जप करायचा आहे. आता जेव्हा काळी मिरी पूर्ण जळून त्याची राख होईल, विभूती तयार होईल, तेव्हा काय करायचं, ही जी राख आहे ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळची, पिंपळाच्या खोडाजवळची थोडीशी माती बाजूला करायची आहे. आपल्या हाताने थोडी माती अशी बाजूला करा, छोटासा खड्डा करा आणि त्या मातीत, त्या खड्ड्यामध्ये ही जी काळी मिरीची जी राख आहे ही राख त्या मातीमध्ये दाबून द्या. वरून थोडीशी अजून माती घाला आणि व्यवस्थित त्या पिंपळाच्या झाडाजवळ ही काळ्या मिरीची जी राख आहे, हॅश जी आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये दाबून द्या. पुन्हा एकदा पिंपळ वृक्षाला आपली जी काही अडचण आहे ती अडचण सांगा. दोनही हाताने नमस्कार करा. शक्य असेल तर 11 वेळा किंवा कमीत कमी 7 वेळा प्रदक्षिणा घाला आणि त्याच्यानंतर घरी या. बघा, हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो. कितीही मोठी अडचण असेल, कितीही मोठं संकट असेल किंवा अगदी काहीही परिस्थिती असेल, पण हा उपाय जर तुम्ही आज कालभैरव जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली केलात तर तुमच्या असंख्य अडचणी दूर होतील. जे काही विघ्न तुमच्या आयुष्यात येत आहेत हे विघ्न कुठेतरी संपत जातील. तुम्हाला जे काही हवं आहे ते प्राप्त होईल. मनामध्ये जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्णत्वास जाईल आणि तुमची सगळी कामं जी आहेत ती मार्गी लागतील. बघा, खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.